सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे, ज्याचं मीठ खाल्लं, त्याचेच तुकडे केले आणि शेतातल्या शौचालयात पुरले। बातमी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात हा प्रकार घडला आहे। मालक कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिन गिरी याला अटक केली आहे। तसंच मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 डिसेंबर पासून कृष्णा चामे यांचं अपहरण झाल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। सालगडी सचिन गिरी यांच्याकडूनच ही तक्रार दाखल करण्यात आली होती। अज्ञात 5 ते 6 व्यक्तींनी मालक कृष्णा चामे यांना मोटरसायकलवर बसून अपहरण करून गेल्याची तक्रार सालगड्यांनी दिली। सदर शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणी आल्या, त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता। पोलिसांनी वेगवेगळ्या युक्ती लावून तपास सुरू केला, पण अपहरणाच्या 5 दिवसानंतर सालगडी सचिन गिरी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून आली। सचिन गिरी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। गिरी याने चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं सांगितलं। कृष्णा चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली। त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरी बॅग मध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरण्यात आले। त्यानंतर कृष्णा चामे यांच्या अंगावरील 18 ते 19 तोळे सोनं घेतलं गेलं। त्यात अंगठ्या, लॉकेट आणि सोन्याच्या कड्यांचा समावेश होता। सदरचे दागिने घरासमोर पुरल्याची कबुलीही सचिन गिरी यांनी दिली। सचिन गिरी याने कृष्णा चामे यांची हत्या एकट्यानेच केल्याची कबुली दिली आहे, मात्र त्यात इतरही सह आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। त्यामुळे पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत।